पवार कुटुंब का फुटलं? रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा. राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले. आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होईल असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्याच वेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. राजेंद्र पवार म्हणाले की काही वेळा लोकांच्या भावना असतात त्या निनावी पत्राच्या रूपाने बाहेर येतात. बारामतीच्या लोकांच्या भावना अशा प्रकारे बाहेर आल्या असतील. छत्रपती कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा आप्पासाहेबांनी अजित पवारांना संधी दिली. त्यावेळी मी शेती बघत होतो, पण शरद पवारांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत आले तेव्हा अजित पवार राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी मी दोनदा छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत रस दाखवला. तेव्हा शरद पवारांनी मला दोन्ही वेळा आपण या क्षेत्रात जाऊ नये असं सांगितलं असं त्यांनी म्हटलं. तसेच हा शरद पवारांचा आदेश होता, त्यावेळी तो मी मांडला. शरद पवारांना राजकारण जास्त कळतं, त्यामुळे कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर आज जे काही दिसते त्याची सुरुवात त्याच वेळी झाली असती. पण जे झाले चांगले झालेले आहे. त्यामुळे मला शेतीकडे सामाजिक कार्याकडे लक्ष देता आले. त्यासोबत व्यवसायाचं बस्तान मला बसवता आले. त्याचा उपयोग रोहित पवारांना झाला असंही राजेंद्र पवार म्हणाले. दरम्यान पवार हे नाव दिल्लीपर्यंत शरद पवार यांनी नेले. जे काही निर्णय शरद पवार स्वतः घ्यायचे, अजितदादांनी वेगळा विचार मांडला. भाजपासोबत गेले, त्यामुळे कदाचित लोकांना पवार कुटुंबात वाद झाला असं वाटत असेल. सुनेत्रा वहिनी कदाचित लोकसभेला उभं राहणार असतील, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाल्याचं दिसून येते. मला लोकांच्यात राहायला आवडते. वडिलांपासून मला ती आवड होती, त्यामुळे मला ही सामाजिक कार्याची आवड होती. ती आजही करत राहिलो असंही राजेंद्र पवार यांनी सांगितलं आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.